विडी कामगारांना किमान वेतन न दिल्यास औद्योगिक न्यायालयात दावा दाखल करण्याचा इशारा माजी आमदार आडम मास्तर यांनी दिला। विडी कामगारांना शासनाने निश्चित केलेल्या किमान वेतनाची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी दत्तनगर येथील लालबावटा कार्यालयासमोर विडी कामगारांचा मेळावा झाला। यावेळी माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांनी कारखानदारांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त करत किमान वेतनासाठी न्यायालयीन लढा देण्याचा इशारा दिला। महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागाने 3 ऑगस्ट 2026 रोजी विडी कामगारांना फरकाच्या रकमेसह 379 रुपये किमान वेतन लागू करण्याचे आदेश दिले आहेत। मात्र 13 ऑगस्ट रोजी सोलापुरातील विडी कारखानदारांनी हे वेतन देणे शक्य नसल्याचे सांगत शासनाचा आदेश रद्द करण्याची मागणी केली। आदेश रद्द न झाल्यास कारखाने तेलंगणात स्थलांतरित करण्यासह 1 सप्टेंबर पासून कारखाने बंद करण्याची भूमिका जाहीर केली। कारखानदारांच्या या भूमिकेमुळे हजारो विडी कामगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। वाढत्या महागाईच्या काळात शासनाने कायदेशीररित्या निश्चित केलेले किमान वेतन नाकारणे ही गंभीर बाब असल्याचे आडम मास्तर यांनी यावेळी सांगितले। कामगारांचे हक्क आणि कायदेशीर लाभ डावलले जाणार नाहीत अशी ही भूमिका त्यांनी यावेळी स्पष्ट केली। किमान वेतन लागू केल्याबद्दल मुख्यमंत्री आणि कामगार मंत्र्यांचे अभिनंदन करून कारखानदारांनी शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी न केल्यास किमान वेतनासाठी औद्योगिक न्यायालयात दावा दाखल करू असा इशारा कॉम्रेड आडम मास्तर यांनी यावेळी दिला आहे। मुख्यमंत्री सोलापुरात मी बोलवणार, तुम्हाला 379 मिळाल्यावर असा सत्कार करणार, त्याच्या लग्नात सुद्धा झाला नाही तसा सत्कार आपण केल्याशिवाय राहणार नाही। ती 40,000 महिलाच्या समवेत उद्या सण आहे, परवा सण आहे, त्यानंतर तुकटीवीरांचा सण आहे। आज मी सण आज राहत आहे दत्तनगर मध्ये, तरी हजारो महिला या ठिकाणी आलेल्या आहेत। तुमच्या मनातली भीती सोडा, तुमचं कार्ड मजबूत राहील, तुमचं काम मजबूत राहील। किती लोकांना मी काढू द्या, त्या लोकांना संरक्षण देण्याचं काम लालबावटा करणार आहे। म्हणून 1 तारखेपासून आपली लढाई सुरू होणार आहे।